तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज अचानक मला दुपारी माझ्या मित्रांचा फोन आला आणि मला म्हटले की "आण्या निघ लवकर, आपल्याला जायचं आहे." मी बोललो, "भाई कुठं जायचं आहे?" तो बोलतो, "आपल्याला छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे." तेव्हा मला क्लिक झालं की आमच्या एका बॅचमेटचं लग्न आहे उद्या. तर अचानक फोन आला आणि आता निघालो बाईकवरती पुण्यापर्यंत आणि पुण्यावरून बघू आता कसं जायचं, तर अजून काही आयडिया नाही आहे. शक्यतो कारनेच जातो आता. आता मी आलो निजामपूरला, पेट्रोल वगैरे भरलंय आणि आता तामिनी घाटातून जाणार आहे. तर मधलं तुम्हाला मी पूर्ण सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो आता. चलो, बाय बाय. तर अशा प्रकारे आपला तामिनी घाट क्रॉस झालेला आहे आणि आता इथे एक मध्ये शिवसागर हॉटेल म्हणून आहे, तिथे थांबलोय. तिथे चहा वगैरे पिऊन झालाय माझा. आता थोडं एक 5-10 मिनटं रेस्ट घेतली आणि आता परत जातो आता पिंपळे सौदागरच्या दिशेने. आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला मी आता माझ्या मित्रांची भेट करून देतो. तर अशा प्रकारे मी आता आमच्या रूमवरती पोचलो आहे. ही आमच्या रूमची पार्किंग आहे H13ची. गाडी आता पार्क केली आहे. हिंजवडीमध्ये मला जवळजवळ 2 तास लागले ट्रॅफिकमध्ये इथपर्यंत पोचायला. तर आता वरती जातो आणि मित्रांना भेटतो आणि बघूया तुझं काय प्लॅन असेल तर मी आता व्हिडिओमध्ये ॲड करेनच सगळं. तर भेटू त्याचा पुढच्या पार्टमध्ये. तर तुम्हाला बोललो होतो मी रूमवर पोचल्या मित्रांची ओळख करून देईन. आणि पोचल्यावर लगेच मला मित्रांनी आता हॉटेलला बोलवलंय. सासरवाडी हॉटेलला आलो. आता मस्तपैकी आम्ही मटन खाणार आहोत. तुम्हाला मी आता ओळख करून देतो. तर हे मटन थाळी आम्ही ऑर्डर केले हॉटेल सासरवाडी मधली. तर तुम्हाला आता मित्रांसोबत ओळख करून देतो. हा आहे जगदीश काळे, हा आहे नितीन साहेस आणि ऋतुपर्णा राजे जाधव. ऋतू आणि जगदीश हे माझे इंजिनिअरिंगचे बॅचमेट्स आहेत आणि हा माझा रूममेट आहे. तर आता आम्ही मस्तपैकी मटन खातो आणि करतो आता उद्याचा प्लॅन औरंगाबादला जायचा. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे, आम्ही आलो रूमवरती. तर आता उद्याचा प्लॅन आम्ही आता डिस्कस करतो आणि ठरवतो आता उद्या कसं जायचं आहे, कुठे जायचं आहे, किती वाजता निघायचं आहे. तर आता बनवून आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही मागच्या पार्टमध्ये बघितलेलं की माणगावरून निघालो होतो पुण्याला यायला आणि पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाणार होतो मित्राच्या लग्नासाठी. पण थोड्या तांत्रिक अडचणीमुळे आमचं काही शक्य झालं नाही तिकडे जायला. तर प्लॅनमध्ये चेंज झाला. आता दुपारचे 1 वाजलेत. आम्ही आता एकविरा देवीचं दर्शन घ्यायला चाललो आता कार करून. तर आता तिकडे दर्शन वगैरे घेऊ, लेण्या वगैरे बघू आणि जर टाईम भेटला तर मग एखाद्या वॉटर पार्कला जायचा प्रयत्न करू आणि मग तिकडे जाऊन बघूयात काय काय करता येईल ते तुम्हाला दाखवत होता व्हिडिओमध्ये. बनून राहा आमच्याच व्हिडिओत. बाय बाय. तर आता लोणावळ्याला आम्ही पोहोचू एक 10 ते 15 मिनटामध्ये. आता इथे भूक लागली तर जेवायला थांबलो आम्ही जय मल्हार हॉटेलला. तर आता इथे मस्तपैकी जेवण वगैरे करू आणि मग देवीचं दर्शन घ्यायला जाऊयात. कारण की पुढे जरा पायऱ्या पण चढायच्यात, म्हटलं जरा पोटात काहीतरी असलेलं बरं आहे. बघूयात पुढे अजून काय प्लॅन करता येईल दर्शन घेऊन झाल्यानंतर. तर आता भेटूयात मंदिरावरती. तर अशा प्रकारे आम्ही आलो आता एकविराईचं दर्शन घ्यायला. खूप जास्त ऊन आहे तर आता आम्ही मस्तपैकी ताक वगैरे पितो आणि आता चढायला सुरुवात करतो. आलो खरी चढायला. 40 डिग्री टेम्परेचर आहे. खूप जास्त ऊन आहे. या गरमीमध्ये चढायचं बरं होणार. दुपारचे 3 आता वाजलेले आहेत. बघू जरा थांबत जाऊयात आता वरती. अशा प्रकारे आम्ही थोडाच वरती चढलो आहे आणि थकलो आहे. आता बसलो आहे जरा इथं, आराम करतो, जरा पाणी वगैरे पितो. बघू आता इथे मागे दुकान आहे आमच्या, या दुकानाच्या इथं आता आम्ही आराम करायला थांबलो आहे. बघू थांबत जाऊयात वरती. आता मी निघालो चढायला. बघू किती वेळ लागतो. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता नितीन जाग्यावर तर तिघं पण आहेत हळूहळू. ऊनच एवढं आहे की 5 मिनटं चढले गेले की बसायला लागतं. शक्यतो तर आम्हाला गड किल्ले चढायची सवय आहे, तरी पण एवढी गरमी आहे, एवढं ऊन आहे ना, तर खूप थकायला होतं. जातो आता वरती.
पोचले मंदिराच्या इथे आणि इथे कारला केव्स पण आहेत. तुम्हाला दाखवतो मी आता. तुम्ही बघू शकता आता ह्या समोर दिसतात त्या कारला लेणी आहेत आणि इथे बाजूलाच एकवीर आईचं मंदिर आहे. तर पहिले आम्ही आता दर्शन वगैरे घेतो आणि मग आम्ही लेण्या बघायला जातो. तर प्रयत्न करतो आम्ही की तुम्हाला पण दर्शन मिळेल. तर आता दर्शन घ्यायला आम्ही चाललो आहे. काय गर्दी काही एवढी तर नाही, तुम्ही बघू शकता. तरी पण एक अर्धा पाऊण तास आम्हाला लागेल असं वाटतंय. माझे मित्र पुढे गेलेत. हे बघा माझे मित्र जगदीश, नितीन, ऋत्या. तर आता घेऊयात दर्शन. तुम्हाला मी आता गर्दी दाखवतो. गर्दी बघा इथे किती आहे. या गर्दीमधून जवळजवळ आम्हाला एक पाऊण तास तरी लागेल दर्शन घेण्यापर्यंत. बघूया आता किती वेळ लागतोय बाहेर बसतो. तर आता आम्ही आलोय शेवटच्या टप्प्यामध्ये. आता बसलोय झालं इथे बसायला जागा मिळाली दर्शन घेताना. बघू शकता थोडेच लाईन राहिले. आता एका 10 मिनिटामध्ये आमचं दर्शन घेऊन होईल. तर दर्शन वगैरे घेतो आणि थोड्यासा नंतर फोटोशूट वगैरे करतो. तर अशा प्रकारे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे आता लेण्या पण आहेत. त्या लेण्या आता बघायला जातो आम्ही. बघू आता खूप मोठ्या तर लेण्या दिसत आहेत. जातो आता वरती. दर्शन वगैरे घेऊन झालं आमचं. तर शूज वगैरे आता घेत होतो. तर आता आमचा जो मस्तपैकी एक फनी किस्सा झाला आहे. तर हा माझ्या मागे जो येतो आहे नितीन, त्याचा शूज हाऊसकीपिंगवाल्याने कचऱ्यात टाकून दिला होता. एक शूज होता आणि एक शू आता कचऱ्यात होता. मग भाई त्या कचऱ्यावाल्याला शोधून आणला. त्याच्या कचऱ्यामधली ती पिशवी ती शोधली बाबा, त्याला उलटी करायला लावली आणि मग तो एक शू सापडला आहे. जातो आता लेण्यांवरती. तुम्हाला लेण्यांचा एक आउटलुक दाखवतो मी आता. तुम्ही बघू शकता आता ह्या कारला लेणी खूप मस्त असं अखंड डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत. आणि मला पहिले तर बघायचं हे जे आहे हे मला आता आतमध्ये जाऊन बघायचं. तर जातो आता वरती आणि पूर्ण याचा आढावा घेतो आता. तर त्या लेण्यांच्या आतमध्ये आलो आहे आम्ही. आता जरा फोटोशूट करायचं ठरवलं आहे. नितीनला त्याचे सोलो पिक्स वगैरे काढायचे. मागे तुम्ही बघू शकता पूर्ण इथे हत्ती वगैरे आहेत आणि माझ्या मागे इथे मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत सगळ्या. आता हे तर नुसतं स्टार्टिंग आहे. आतमध्ये खूप बरेच काही दिसतंय. तुम्हाला मी एक आता पुढचा व्ह्यू दाखवतो कसं आहे, तुम्ही बघून घ्या. तर आता आलो लेण्याचे. तुम्हाला मी आता एक मस्त सीन दाखवतो. मी बघा आता तुम्ही बघू शकता इथे एक विहार आहे आणि बाजूला किती स्तंभ आहेत. तर आणि प्रत्येक स्तंभावरती कोरीवकाम केलेल्या मूर्त्या आहेत. तुम्हाला मी आता 0.5 वरती दाखवतो आणि तुम्ही एक पूर्ण आढावा घेऊ शकता आता कसं आहे. तर हे बघा हे अशा प्रकारे एकदम सुंदर असं इथे काम केलेलं आहे. हे वरती असं लाकडाचं केलेलं आहे आणि हे पूर्ण इथे एका डोंगरामध्ये पूर्ण कोरीवकाम झालेलं आहे. इथे स्तंभ आहे, इकडे पुढे विहार आहे. तुम्ही बघू शकता आता. हा बघा वरती मूर्त्या कोरलेल्या आहेत सगळ्या. तर अशा प्रकारचे लेण्यांचा एक टप्पा आमचा बघून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मागे विहार वगैरे आहे आणि हे पूर्ण जे स्तंभ मी तुम्हाला मगाशी दाखवले ते सगळे आहेत. प्रत्येकजण आता फोटोशूट करत आहे. तर आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जातो आता. एक लेणी बघून झाले आता. आता ही बघायला चाललो आहे. बघू 5पर्यंत तर गेट बंद करतात म्हणतात. अंधार व्हायच्या आधीपर्यंत बघून घ्यायला लागेल. अजून तर खूप कडक ऊन आहे. बघा जातो आता वरती. एक एक लेणी बघायला आमचं लेणी बघणं का म्हणजे फोटोशूट जास्त आहे. बघतो आता इथे किती वेळ लागतो. तर अशा प्रकारे डोंगरामधनं आता वरती जायचं आहे. बंद करायची. बघ अंधारामधनं आता वरती चाललो आहे. इथे पायऱ्या वगैरे आहेत आणि तिथनं आता हळूहळू जातो आता वरती. बघू तुझं आता इथं पोचलं वरती. यांचं चालू झालं आहे फोटोशूट. बघू शकता तुम्ही ही अशी लेणी आहे. इथे यांनी जाळी वगैरे टाकून ठेवली आतमध्ये कोणी जायला नको म्हणून. तर
आपण आतमध्ये बघू शकतो. बाकी लाईनप्रमाणे इथे सुद्धा एक असं इथे कट्टा टाईप आहे बसायला वगैरे आणि छोटीशी रूम अशी येते. मी पण आता फोटो वगैरे काढून घेतो. तर आता वरती आलो आहे आणि तुम्हाला एक दाखवतो सीन. आता वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता एक खालून आम्ही आता आलो इथे आणि इकडेच बाजूला एकविराईचं मंदिर आहे. तर आता परत खाली जातो कारण की आता आम्हाला बरंच उतरायचं सुद्धा आहे. तो मी तुम्हाला मगाशी आता एक व्ह्यू दाखवला वरून. तर आता आम्ही इथे उभे होतो आणि इथून तुम्हाला मी ते एक खालचा एक व्ह्यू दाखवलेला होता. इथून तुम्हाला ते व्ह्यू दाखवला आणि ह्या साईडला इकडे लगेच मंदिरच आहे. तर आता खाली उतरतो आम्ही. बराच उशीर झाला आता जातो खाली. आता आम्ही खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. थोडं आता लवकर करायचा प्रयत्न करतो कारण की तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल आमच्या या सध्याच्या ब्लॉगमधल्या की तुम्हाला एक डोंगरावरचा एक गणपती दाखवला होता. तर त्याचं दर्शन घ्यायचा आता आम्ही प्रयत्न करू. जर वेळ भेटला तर जाऊच आम्ही ते दर्शन घ्यायला. नाहीतर मग आम्हाला परत आता पुण्याला जायला लागणार आहे. तर आम्ही आता फटाफट खाली उतरून घेतो आणि करतो प्लॅन आता दर्शनासाठी. जरा प्रसाद वगैरे घेऊयात आता. तर बरेच आम्हाला ऑर्डर आले आता की बाबा एकविराच्या इथनं येताना थोडासा प्रसाद वगैरे घेऊन या. दादा याचा रेट सांग ना मला कसा आहे याचा. 100ला आहे. हां हा पॅकेट घेतला तर 80. अच्छा ओके. आणि हा वाला दादा तो पण 100. मग हा एक दे. आणि अजून ते जरा एक मला काय कर कुंकूची डबी वगैरे दे. छोटी छोटे कितीला आहे. छोटी 20ला आहे. ही वाली साईज घेतली 30 रुपये. ही एक दे आणि एक छोटी दे. आणि एक हळद पण दे. तर किती झाले सांग मला एकदा. 170. 170. फक्त नॉर्मल असंच आहे का फक्त स्टँडसाठी असं. ठीक आहे. तर बॅग दे एक मिनिट. असं 200 करून टाका दादा. बरोबर 200 करून टाका. बरोबर होते तो. बरोबर आहे घ्या. अरे शेवटची कॅश राहिली 50 रुपये. आता काय ते पुढं लागत. ओके थँक्यू. ते पण भारी होतं रे एक. दादा कितीला आहे. 50ला द्या ना दादा. आता एक 50ला घेतले बाजूला बघा. एक 50ला द्या. ही वाली घेतो. किती करताय. 70 आहेत का. 20 रुपये सुट्टेत ते बॅगमध्ये नाहीत. माझ्या बॅगमध्ये अर्धे गेले. ठीक आहे ऑनलाईन करतो. हां हां टाकून देऊ का त्याला. हां पिशवी टाकून दे. अशा प्रकारे आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि आता जातो जिथे कार पार्क केले तिथे. बघतो अजून वेळ आहे बराचसा. जर लवकर पोचलो तर गणपतीचं दर्शनसुद्धा घेऊ. जर आमचं दर्शन झालंच तर पुढे मी ब्लॉगमध्ये ॲड करीनच. तर बघतो आता किती वेळ लागतो तर.